शाळेतील प्रेम भाग 1. शाळा आणि शाळेतील प्रेमाचं जणू काही वेगळंच नातं असतं. प्रत्येकाला शाळेत कोणी ना कोणी आवडत असते, मग ते एकतर्फी असो किंवा दोन्हीकडून पण. ती मज्जाच वेगळी असते. प्रत्येकाने अनुभवलेला तो आयुष्यातील एक वेगळाच अनुभव असतो. त्या प्रेमात कुठल्याही लालसाची किंवा हौसाची तीळमात्र भावना नसते. ते फक्त निरागस प्रेम आणि फक्त प्रेम असतं. ए चल की तिकडं जाऊया, खेळू, संजय मला म्हणाला. संजय आणि मी लहानपणापासूनचे मित्र, एकाच वर्गात एकामागे एक बसणारं, कोठेही दोघेच फिरणारं, एकमेकांना समजून घेणारे, दुसऱ्याला हेवा वाटावी अशी आमची दोस्ती. संजय जरा जास्तच बोलायचा, जास्त कोणाला भीत नसायचा. अरे लक्का नको, आता अंधार पडायला आलाय, मी संजयला म्हणालो. आज रविवार अन ती रानात गेलीये, ती येईल रानातून आता, संजय असं म्हणायचं. मी गपगुमानं तिकडं खेळायला गेलो, पण सगळं लक्ष तिकडं त्या वाटाकडंच होतं. ती म्हणजे अंकिता. नुकतीच तिच्या वडिलांची बदली आमच्या गावात शिक्षक म्हणून झाली. तशी ती आमच्याच गावची, पण वडील शिक्षक असल्यामुळे ते जास्त बाहेरगावी राहत असत. 10 वर्षापूर्वीच ते गावात राहायला आले होते. त्यांचं घर आमच्याच गल्लीत होतं. तो 10 दिवसापूर्वीचा क्षण माझ्या समोर तरळू लागला, ज्या दिवशी अंकिता पहिल्यांदा आमच्या शाळेत आली होती. आत येऊ का सर, असा मागून आवाज आला. तसं साऱ्या वर्गाने मागे वळून पाहिले की कोण असं विचारून येतंय. आम्ही तर सरळ पळत येऊन मागच्या कडेला बसायचं. ए बाळा ये, सर म्हणाले. गोरा चेहरा, सुटसुटीत वेणी, पाणीदार डोळे, कपाळावर लावलेला हलका गंध तिच्या सौंदर्यात आणखीन भर घालत होता. मला तर ती पाहता क्षणी आवडली होती. मुलांनो, जे नवीन गुरुजी आलेत ना, कामटे सर, त्यांची ही मुलगी आता तुमच्याच वर्गात आहे. बाळा नाव सांग तुझं. माझं नाव अंकिता सदाशिव कामटे. असं म्हणतात का? कुणास ठाऊक, माझ्या हृदयाची धडधड वाढली. तेवढ्यात कानावर आवाज आला. हे आर पकड की बॉल, का झोपला उभा राहून? तसा मी भानावर आलो आणि बॉलच्या मागं पळू लागलो. बॉल टाकला तसा पाठीमागून हसण्याचा आवाज येऊ लागला आणि बोलण्याचा पण. ती तिच्या आई आणि चुलत बहिणीसोबत ग्राउंडच्या पाठीमागून येणाऱ्या पाऊल वाटेने येत होती. मी तिथंच उभारलो. ती तिच्या आई आणि काकी बरोबर रानातून येत होती. तिला पाहताच मी फक्त एवढं म्हटलं, थांबा रे, बॉल लागेल. तिचं काही माझ्याकडे लक्ष नव्हतं. ती आली तशीच निघून गेली. तेवढ्यात संजय आला माझ्यापाशी अन म्हणाला, चल घरी, आता अंधार पडलाय. दिवसामागून दिवस जात होते, पण तिचं काय माझ्याकडे लक्ष नसायचं. मी आणि संजय दररोज तिच्या मागूनच शाळेत यायचं, मोठ्यानं गप्पा मारायचो, पण ती काय लक्ष देत नसायची. ती कधी सुट्टीवर असली तरी आता वर्गात लक्ष लागायचं नाही. मी संजयला म्हणायचो, काय तर केलं पाहिजे, ही काय बघतच नाही राव माझ्याकडं. चल जाऊन विचारू तिलाच डायरेक्ट. येडाबेडा झाला का बे लका, असं किती दिवस फक्त बघत राहणार आहेस तिच्याकडे तू? बघू चल, मी संजयला म्हणालो. पावसाळा सुरू होऊन आता 15 दिवस झाले होते. कधी धो धारा बरसायच्या. असंच एक दिवस सकाळी ऊन पडलं होतं. आज काय पावसाचं वातावरण नव्हतं. मी शाळेत जायला निघालो. तेवढ्यात आई म्हणाली, पलीकडच्या जया काकूंच्या घरी जा, रात्री छत्री विसरली आहे, ती घेऊन ये शाळेतून येताना. बर म्हटलं आणि मी निघालो. रस्त्याला येऊन थांबलो तरी संजयचा पत्ता नव्हता. संजय येईपर्यंत छत्री घेऊन येऊ म्हणून मी गेलो छत्री घ्यायला, तर काकू नाश्ता करत होत्या. मला पण बसवलं त्यांनी नाश्ता करायला. मी म्हणतोय उशीर होतोय काकू शाळेत जायला. काकू म्हणाल्या, दररोजच जातो की शाळेत, आज उशीर झाला म्हणजे काय झालं? अहो काकू, पण काकू हे ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हत्या. बहुतेक नाश्ता जास्तच झाला होता, त्यामुळे मला त्यांनी जास्तच जोर केला. पटापट खाऊ लागलो. काय र, असं कुत्रं माग लागल्यासारखं काय झालं खायला? जरा दमानं खा की. मी पटकन नाश्ता संपवला आणि छत्री घेऊन निघालो. आता संजय पण गेला असं म्हणून मी जोरात पळत शाळेकडे निघालो. प्रतिज्ञा पण चालू झाली असणार. मी पळत निघालो आणि पळत पळत रांगेत जाऊन उभारलो. तसं संजय माझ्या शेजारीच उभा होता. मला मागून हसून हळूच म्हणाला, छत्री आणायला गेलता का र बाजारला? हसत म्हणाला, नाही र, ते त्या जया काकूंकडून घेऊन आलोय. आमची घेऊन गेलत्या 3-4 दिवसांपूर्वी. बर. प्रतिज्ञा झाल्यावर वर्गात जाऊन बसलो. संजयची दिवसभर बडबड चालू होती. आज मला करमतच नव्हतं. मी नुसतं होला हो करायचो. त्याला आता शाळा सुटायची वेळ झाली आणि बरोबर पावसाळा सुरुवात केली. कधी नाही ते छत्री आणल्याचा आनंद झाला. शाळा सुटली. मी अन संजय निघालो एकाच छत्रीत. संजय म्हणाला, तुला काय माहित होतं का र पाऊस येणार आहे म्हणून? मग म्हणून तर छत्री घेऊन आलोय. आता गप्प बसतो का? संजय म्हणाला. आम्ही चाललो होतो असंच गप्पा गोष्टी करत. आमच्या मागून अंकिता आणि मैत्रीण प्राजक्ता दोघी जणी येत होत्या. तसा आमचा वेग कमी झाला. त्या मागून येऊन पुढे गेल्या अन आमच्याच पुढे गेल्या. प्राजक्ता अंकिताला म्हणाली, आता ग कशी जाणार तू? मला पण लवकर घरी जायचंय.
अंकिता आणि प्राजक्ता एकाच छत्रीत आल्या होत्या. आता अंकिताकडे छत्री नव्हती. पाऊस तर धोधो चालू होता. संजयने हे ऐकताच शेजारून जाणाऱ्या बंड्याला हाक मारली आणि त्याच्या छत्रीत गेला. मला म्हणाला, जा आता तिला घेऊन. गप रे म्हणालो त्याला मी. संजय बंड्यासोबत लगेच निघून गेला. त्या दोघी आमच्या घराकडे जाणाऱ्या वाटेवरच उभ्या होत्या. पाऊस तर जोरदार चालू होता. मी हळूच त्यांच्या पुढे गेलो. मागून एक मर्दू जो थेट हृदयात शिरणारा आवाज आला, राहुल, अरे मला येऊ दे ना घरापर्यंत. अंकिता पाठीमागून मला म्हणाली. मी जागेवरच थांबलो. आता हृदयाची धडधड चांगलीच वाढली होती. ती हळूच माझ्या छत्रीत आली. चल, ती म्हणाली. मी काही न बोलता तिच्या बरोबर चालू लागलो. हळूहळू आम्ही माझ्या घरापुढे आलो. घर तर तिचं बरंच पुढे होतं. मग मीच तिला म्हणालो, जा घेऊन छत्री, आणि पाऊस उघडल्यावर नाहीतर उद्या दे. हा चालेल आणि थँक्यू बर का. एवढं बोलून ती मला माझ्या घरासमोर सोडून पुढे गेली. ती जोपर्यंत पुढच्या वळणातून वळत नाही तोपर्यंत मी तिच्या मोऱ्या आकृतीकडे पाहत होतो. रात्री आईने मला विचारलं, छत्री आणली का म्हणून, पण मी नाही सांगितलं. आता मला एवढी तरी खात्री होती की उद्या शाळेत माझ्याशी बोलणार ती, छत्रीच्या बहाण्याने तरी. मी त्या दिवशी लवकरच उठलो, अंघोळ केली, शाळेचा ड्रेस लिहून तयार झालो. आई म्हणाली, काय आज लवकर शाळा आहे का? मी मानेनेच नाही म्हटलो. मग आणि एवढ्या लवकर तयार होऊन कुठं जायचंय? कुठं नाही असंच. काल सर म्हणत होते लवकर उठत जावं म्हणजे लवकर नोकरी लागते. बर बर, पण आज छत्री घेऊन ये. काल किती पाऊस आलता पाहिला ना? होय, मी म्हणालो आणि दप्तर पाठी लडकवून शाळेत निघालो. संजयची वाट न बघता मी शाळेत गेलो. 1-2 लहान पोरं सोडली तर कोणीच आलं नव्हतं. अजून शाळा भरायला तासभर बाकी होता. तसाच व्हरांड्यात बसून राहिलो. विचार करू लागलो की काय बोलावे तिला. आज ती बोलली तर तिला सांगून टाकू का की तू मला आवडतेस, आणि तिनं वडिलांना सांगितलं तर? नको नको असं विचारांच्या तंद्रीत असताना, राहुल्या आज लवकर का बे आला बे? संजय लांबूनच ओरडून म्हणत होता. तुझ्या घरी जाऊन आलो तर काकू म्हणाल्या तो तर मगाशीच गेला शाळेत म्हणून. अरे आलो असंच. लवकर उठलो, म्हटलं चला शाळेत जाऊन बसू, नाहीतर अजून आईने काहीतरी काम सांगितलं असतं. प्रतिज्ञा झाली. वर्ग भरले तरी अजून अंकिता आली नव्हती. संजय, अंकिता कसं काय आली नाही रे अजून? काय माहित रे. थांब, मधली सुट्टी झाली की त्या प्राजीला विचारू आपण, संजय म्हणाला. बर, मी म्हटलं मधली सुट्टी होण्याची वेळ बघत बसलो. कधी एकदा त्या प्राजीला विचारतो असं झालं होतं. मधली घंटा झाली. आम्ही बाहेर आलो. संजयने आधी प्राजीला गाठलं आणि विचारलं, प्राजू, अंकिता कसं काय आली नाही ग आज शाळेत? का र संजय, तुला काय करायचंय? काय नाही, पण सांग की. तिने संजयकडे भयंकर कटाक्ष टाकला आणि म्हणाली, काल पावसात भिजल्यामुळे आजारी पडलीये, असं म्हणून ती निघून गेली. मित्रांनो, यापुढील पार्ट भाग 2 मध्ये पाहूया. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.